फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा दुसरा भाग आज आपण सुरू करतोय. भाग दुसरा, विभाग चौथा. विभागाचं नाव आहे मनोयातनेच्या कळा. प्रकरण पहिले. प्रकरणाचं शीर्षक आहे फादर फेरापॉन्त. आल्योशाला उजाडण्यापूर्वी जाग आली. एसिमफ जागे झाले. त्यांना अंथरुणातून उठून खुर्चीवर बसावेसे वाटले, पण त्यांना फारच अशक्तता वाटत होती. त्यांचं मन अगदी स्वच्छ होतं. चेहरा फार थकल्यासारखा दिसत होता, तरी टवटवीत आणि आनंदी असल्यासारखा होता. त्यावर उल्हासाचा, ममताळूपणाचा आणि सौजन्याचा भाव होता. ते आल्योशाला म्हणाले, कदाचित उद्याचा सर्वच दिवस मी काढणार नाही. नंतर त्यांनी पापनिवेदनाची आणि त्याचवेळी पवित्र संस्कार घेण्याची इच्छा दर्शवली. ते नेहमी फादर पायसींच्या पुढं पापनिवेदन करीत. प्रभुभोजनाचा विधी झाल्यानंतर त्याच्या मागोमाग मृत्यूपूर्व तैल संस्काराचा विधी असतो, तो झाला. संन्यासी जमले आणि ती मठी आश्रमातील रहिवाशांनी हळूहळू भरत गेली. एवढ्यात सकाळ झाली. मठातून लोक येऊ लागले. प्रार्थना सुरू झाल्यानंतर महंतांनी प्रत्येकाचं चुंबन घेऊन निरोप घेण्याची इच्छा दर्शविली. खोली फार लहान असल्यामुळे अगोदर आलेली मंडळी इतरांना जागा करून देण्याकरिता बाहेर पडली. आल्योशा महंतांच्या जवळच उभा राहिला. महंतांना पुन्हा त्यांच्या आरामखुर्चीत बसवण्यात आलं. त्यांना शक्य झालं तेवढं ते बोलले. त्यांचा आवाज जरी दुबळा होता तरी तो बराच स्थिर होता. आज अनेक वर्ष मी तुम्हाला शिकवत आलो आणि म्हणून इतकी वर्ष मोठ्यानं बोलत आलो. त्यामुळे मला बोलायची सवयच पडून गेलेली आहे. इतकी की बोलण्यापेक्षा मौन धरणं बरंच अवघड झालं आहे मला. आणि आत्तासुद्धा प्रिय गुरुजन आणि बंधुजन हो, माझ्यात अशक्तपणा असूनसुद्धा तीच माझी स्थिती आहे. त्यांनी आपल्या भोवती जमलेल्या मंडळीकडे भावनावस्थेने पाहून थट्टेनं म्हटलं. ते जे काही बोलले त्यातलं काही मागाहून आल्योशाला आठवलं, पण जरी ते ठसठशीतपणे बोलत होते व त्यांचा आवाज बराच स्थिर होता, तरी त्यांचं भाषण काहीसं असंबद्ध होतं. ते बऱ्याच गोष्टींसंबंधाने बोलले. मरणाचा क्षण येण्यापूर्वी आपल्या आयुष्यात न बोललेली प्रत्येक गोष्ट बोलण्याविषयी ते आतुर झालेले होते. आणि हे बोलणं केवळ इतरांना बोध देण्याकरता नव्हतं, तर जणू आपला आनंद आणि भावतन्मयता सर्व माणसांना आणि भूतमात्रांना वाटून देण्याची आणि आपलं सारं हृदय आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा उघडं करण्याची त्यांना तळमळ लागली होती. मागाहून आल्योशाला फादर जसिमफांचं बोलणं जे आठवलं ते असं होतं. उपदेशक बंधूंनो, एकमेकांवर प्रेम करा. ईश्वराच्या जनावरांवर प्रेम करा. आपण इथं आलो आहोत आणि स्वतःला या भिंतीच्या आत आपण बंद करून ठेवलं आहे, म्हणून जे आत बाहेर आहेत त्यांच्याहून आपण अधिक पवित्र आहोत असं नाही. उलट आपण इथं आलो आहोत याचा अर्थ असा की इतरांपेक्षा, पृथ्वीवरच्या सर्व माणसांपेक्षा आपण अधिक वाईट आहोत. हे आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःशी कबूल केलं आहे. आणि मठवासी जितका अधिक काळ एकांतवासात राहील तितक्या तीव्रतेने त्यानं ते ओळखलं पाहिजे. अन्यथा त्याला इथं येण्याचं काहीच कारण नाही. आपण इतरांहून अधिक वाईट आहोत इतकंच नव्हे, तर सर्व माणसांना एकूण एक गोष्टींकरिता, मानवाच्या सामाजिक आणि व्यक्तिगत सर्व पापांकरिता आपणच जबाबदार आहोत असं जेव्हा त्याला जाणवेल, तेव्हाच आपल्या एकांतवासाचं उद्दिष्ट साध्य झालं असं होईल. कारण प्रियजन हो, आपल्यातला प्रत्येक जण जगातल्या सर्व माणसांना आणि सर्व गोष्टींना निःसंशय जबाबदार आहे. सर्व सृष्टीच पापात्मक आहे. एवढ्याकरताच नव्हे, तर प्रत्येक जण व्यक्तिशः मानवजातीला आणि व्यक्तिला जबाबदार आहे हे जाणा. हे ज्ञान मठवासियांच्या आणि प्रत्येक मानवाच्या बाबतीत जीवनाचं सार्थक समजा. कारण मठवासी म्हणजे काही विशेष प्रकारची माणसं नव्हेत, तर सर्व माणसांनी कसं झालं पाहिजे याचं ते उदाहरण आहेत. त्या ज्ञानाच्या योगानेच आपलं हृदय अपार सर्वव्यापी अक्षय प्रेमानं मृदू बनतं. मग तुमच्यापैकी प्रत्येकाच्या अंगी साऱ्या जगाला प्रेमानं जिंकून घेण्याची आणि आपल्या अश्रूंनी जगाची पापं धुवून काढण्याची शक्ती येईल. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या अंतःकरणावर पहारा ठेवा आणि स्वतःच्या पापांचा पाढा अविरतपणे स्वतःशीच वाचावा. आपली पापं दृष्टोत्पत्तीस आली तरीसुद्धा तुम्ही त्यांची भीती बाळगू नका. फक्त पश्चाताप असू द्या, पण ईश्वराला अटी नका घालू. पुन्हा सांगतो, अभिमान धरू नका. लहानापुढं काय किंवा मोठ्यापुढं काय, कुणापुढे सुद्धा अभिमान धरू नका. जे तुमचं ऐकत नाहीत, तुमचा अपमान करतात, तुमची निंदा करतात, तुम्हाला अपशब्द बोलतात, त्यांचा द्वेष करू नका. जे नास्तिक आहेत, दुर्बुद्धीची शिकवण देणारे आहेत, जडवादी आहेत, त्यांचा द्वेष करू नका. आणि मी त्यांचा म्हणतो तेव्हा त्यात त्यांच्यातले सज्जन आहेत त्यांचाच नव्हे, तर दुर्जन आहेत त्यांचासुद्धा द्वेष करू नका.
प्रार्थना करताना तुमच्या मनात असंच स्मरा की प्रभो, ज्यांच्याकरता प्रार्थना करणारा कुणी नाही अशा सर्वांचं रक्षण कर. जे तुझी प्रार्थना करणार नाहीत त्यांचंही रक्षण कर. आणखी वर असं म्हणा की हे प्रभो, मी ही प्रार्थना करीत आहे ती अभिमान धरून नाही, कारण मी सर्व मानवांहून हीन आहे. ईश्वराच्या जनांवर प्रेम करा. इतरांनी यावं आणि तुमचा कळप पळवावं असं होऊ देऊ नका. कारण जर तुम्ही सुस्त होऊन आणि तुच्छतापूर्वक गर्व बाळगून झोपीर राहाल, तर त्याहूनही वाईट म्हणजे लालसावलेले राहाल, तर ते चहूबाजूंनी येतील आणि तुमचा कळप घेऊन जातील. ईश्वराचा संदेश लोकांना सतत स्पष्ट करून सांगा. लुबाडणारे होऊ नका. सोन्या रुपयाचा लोभ धरू नका. श्रद्धा ठेवा. झेंडा पक्का धरून ठेवा आणि उंच उंच फळकट ठेवा. परंतु आलोशाने त्यांचे शब्द मागाहून जसे सांगितले त्याहून अधिक असंबद्ध रीतीने बोलले होते. मध्ये मध्ये ते पूर्णपणे बोलणं बंद करीत. श्वास घेण्याकरता आणि आपले बळ गोळा करण्याकरता असेल, पण ते एक प्रकारे आनंद समाधीच्या अवस्थेत होते. इतरांनी भावपूर्वक त्यांचे बोलणे ऐकले. अर्थात अनेकांना त्यांच्या शब्दाचे नवल वाटले आणि त्यांना ते अनाकलनीय वाटले. मागाहून सर्वांच्या लक्षात ते शब्द राहिले. आलोशाला जेव्हा क्षणभर ती खोली सोडण्याचा प्रसंग आला, तेव्हा खोलीत गर्दी करून जमलेल्या सर्व मठवासियात पसरलेली उत्कटता आणि आतुरता पाहून त्याला आश्चर्य वाटले. काहींच्यात तर या आतुरतेचे रूप चिंतेचे होते, तर इतरात भक्तिपूर्ण गंभीरतेचे होते. सर्वांची कल्पना अशी होती की महंतांचा मृत्यू होताच काहीतरी चमत्कार घडेल. त्याची उत्सुकता एका दृष्टीने पाहता उथळ असल्यासारखीच होती, पण त्यांच्यातले अगदी कडक असणारे मठवासीसुद्धा तिने पछाडल्याशिवाय राहिले नाहीत. फादर पायसींची मुद्रा त्या सर्वात जास्त गंभीर दिसत होती. आलोशाला एका मठवासियाने हळूच बाजूला बोलावले आणि त्याला राकीतीनला भेटायला सांगितले. तो शहरातून आला होता आणि त्यानं मादाम खोलाखोचं एक विलक्षण पत्र त्याच्यासाठी आणलं होतं. त्या पत्रात तिनं आलोशाला एक विलक्षण आणि अतिशय समयोचित घटनेची बातमी दिली होती. आदल्या दिवशी बाबा जसीमफांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेल्या स्त्रियात प्रोहोरोवना नावाची एक सार्जंटची विधवा बायको शहरातून आली होती. तिचा मुलगा वासेंका इर्कुत्स्कला गेला होता आणि त्याच्याकडून 1 वर्ष होऊन गेलं तरी काही कळलं नव्हतं. त्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करावी का, असं तिनं विचारलं होतं. त्याला फादर जसीमफनी कठोरपणे उत्तर दिलं होतं की तसं करू नको. जिवंत माणसाकरता तो जणू मेला असं समजून प्रार्थना करणं म्हणजे चेटूक करण्यासारखा प्रकार आहे. तिचं अज्ञान पाहून मागाहून त्यांनी तिला क्षमा केली आणि पुढं जे ते म्हणाले ते भविष्याचा ग्रंथ वाचण्यासारखंच होतं. हे मॅडम खोलाखोचे शब्द. ते म्हणाले, तुझा मुलगा बास्या खात्रीनं जिवंत आहे आणि तो एकतर स्वतः लवकरच येईल किंवा पत्र पाठवेल. तू घरी जा आणि त्याची वाट पहा. आणि मॅडम खोलाखोनं उत्साहानं उद्गार काढले होते, तुझा विश्वास तरी बसेल का? अरे, ते भविष्य खरोखर तंतोतंत नव्हे तर त्याहून जास्त खरं झालं. ती वृद्ध बाई घरी पोचते न पोचते तोच सायबेरियाहून येऊन तिची वाट पाहत पडून राहिलेलं पत्र तिला मिळालं. पण एवढंच नाही तर तेरिनेनबर्गवरून जाताना वाटेत त्याने लिहिलेल्या त्या पत्रात वात्स्याने आपल्या आईला लिहिले होते की मी रशियाला एका अधिकाऱ्याबरोबर येत आहे आणि हे पत्र मिळाल्यानंतर 3 आठवड्यांनी आपल्या आईला कडकडून भेटण्याची मी आशा बाळगली आहे. मॅडम खोलाखोनी प्रेमपूर्वक आलोशाला विनंती केली की ही नवा भविष्यकथनाचा चमत्कार मठाधिकाऱ्यांना आणि सर्व मठवासी बंधूंना कळव. सर्वांना तो समजलाच पाहिजे असं शेवटी तिनं लिहिलं होतं. पत्र घाईने लिहिलेलं. पत्रलेखिकेचा भावनोद्रेक ओळीओळीतून दिसून येत होता. पण आलोशाला मठवासियांना कळवण्याची काही गरज पडली नाही, कारण सर्वांना अगोदरच त्यासंबंधी माहिती झाली होती. ज्या मठवासियाने राकीतींचा निरोप आणला त्यालाच राकीतींनं पूज्य पायसींना अत्यंत आदरपूर्वक कळवा म्हणून सांगितलं होतं. राकीतीन आपल्याशी ज्या एका विषयासंबंधी बोलू इच्छितो तो इतका गंभीर आणि महत्त्वाचा आहे की त्याला क्षणमात्रही विलंब लावून भागणार नाही आणि या आपल्या दुष्टतेबद्दल तो नम्रपणे आपली क्षमा मागतो. त्या मठवासियाने आलोशाला त्या पत्रासंबंधी सांगण्यापूर्वी पायसींना तो निरोप दिला होता. त्यामुळे आलोशाला ते पत्र वाचल्यानंतर असे दिसून आले की त्या हकीकतीच्या पुष्ट्यर्थ ते पत्रच फादर पायसींच्या स्वाधीन करण्याखेरीज दुसरे काही करण्याचे उरलेलेच नव्हते. आणि त्या निग्रही आणि सावधान माणसाने सुद्धा ती चमत्काराची बातमी वाचताना जरी कपाळाला आठ्या घातल्या तरी त्याच्या अंतःकरणात जी एक भावना उचंबळून आली ती त्यांना पूर्णपणे आवरता आली नाही. त्यांचे डोळे चमकू लागले आणि एक गांभीर्यपूर्ण आणि गूढ हास्य त्यांच्या ओठांवर खेळू लागले. याहून अधिक महान गोष्ट आपल्याला पाहावयास मिळणार नाही. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. महान गोष्टी, याहून महान गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत. आजूबाजूच्या
मठवासियांनी त्या शब्दाचा पुनरुच्चार केला. पण पायसींनी पुन्हा कपाळाला आठ्या घालून सर्वांना विनंती केली की ही बाब अधिक पूर्णपणे खरी म्हणून सिद्ध होईपर्यंत निदान काही काळ तरी कुठं बोलली जाऊ नये. कारण सांसारिक लोकात फारच श्रद्धाळूपणा भरलेला असतो आणि कदाचित ही गोष्ट साहजिकपणे घडून आली असण्याचा बराच संभव आहे, असे ते पुढे दूरदर्शीपणाने जणू आपल्या सत्सद विवेकबुद्धीचे समाधान करण्याकरता म्हणून म्हणाले. पण या स्वतःच्या बाह्य अमान्यतेवर त्यांचाच विश्वास नव्हता. त्यांचे शब्द ऐकणाऱ्यांना सुद्धा ते अगदी स्पष्टपणे दिसून आले. अर्थात तासभरातच तो चमत्कार साऱ्या मठभर आणि प्रार्थनेकरता आलेल्या लोकांना माहीत झाला. त्याने सर्वांपेक्षा अधिक सेंट सिल्वेस्टरहून म्हणजे दूर उत्तरेकडील ऑब्दोर्क्सच्या मठातून आलेल्या मठवासियांच्या मनावर अधिक परिणाम झाला. आदल्या दिवशी मॅडम फ्रोलाखो जवळ तोच उभा होता आणि त्यानेच झसिमफांना त्या बाईच्या मुलीला बरं करण्यासंबंधात कळकळीनं विचारलं होतं की अशा गोष्टी करण्याचा मर्यादित क्रम तुमच्यानं होतो तरी कसा. तो आता काहीसा गोंधळल्यासारखा झाला आणि कुणावर विश्वास ठेवावा हे त्याला कळेना. आदल्या दिवशी संध्याकाळी तो बाबा फेरापोंतला मधुमक्षिकालयाच्या मागे असलेल्या त्यांच्या स्वतंत्र मठीत जाऊन भेटला होता आणि त्या भेटीने तो फारच प्रभावित झाला होता आणि दडपून गेला होता. हे बाबा फेरापोंत एक वयोवृद्ध संन्यासी होते. ते व्रतस्थपणे उपवास आणि मौन पाळून राहत. त्यांचा उल्लेख मागे फादर झसिमफ आणि साऱ्या मठपती या संस्थेचेच विरोधक म्हणून आला आहे. या संस्थेला ते नवी सुरू करून केलेली अपायकारी आणि उथळ प्रथा मानत होते. ते एक अतिशय भयंकर विरोधक होते. पण आपल्या मौन व्रतामुळे ते क्वचितच कोणाशी बोलत आणि अशामुळे ते भयंकर होते की अनेक मठवासियांची भावना त्यांच्यासारखीच होती आणि मठाला भेट देणाऱ्या लोकांपैकी अनेक जण त्यांना एक मोठे संतपुरुष व यती मानत. अर्थात ते विक्षिप्त आहेत याविषयी कुणाला संशय नव्हता, पण त्यांच्या त्या विक्षिप्तपणानंच ही मंडळी त्यांच्याकडे आकृष्ट होत. फेरापोंत या मठपतीला भेटायला कधीही गेले नाहीत. ते जरी त्या आश्रमातच राहत तरी आश्रमाचे नियम निर्बंध पाळा असा त्यांना कोणी त्रास देत नसत आणि ते सुद्धा का तर ते विक्षिप्त असल्यासारखे वागत म्हणून. ते 75 किंवा त्याहून अधिक वयाचे होते आणि मधुमक्षिकालयाच्या पलीकडच्या कोपऱ्यात एका जुनाट मोडकळीस आलेल्या लाकडी मठात ते राहत. ही मठी फार पूर्वी दुसरे एक महान यती फादर आयोना नावाचे होते त्यांच्याकरिता बांधण्यात आली होती. ते 105 वर्ष जगले होते आणि त्यांच्या साधुत्वासंबंधीच्या कृत्यासंबंधी त्या मठात आणि आजूबाजूच्या भागात अनेक गोष्टी अजूनही प्रचलित होत्या. 7 वर्षांपूर्वी याच एकांत मठीत स्वतःची राहण्याची सोय करून घेण्यात फेरापोंत यशस्वी झाले होते. ती एका साधी शेतकऱ्याची झोपडी होती, तरी एखाद्या प्रार्थना मंदिरासारखी ती दिसे, कारण तिच्यात खूप प्रतिमा होत्या आणि त्यांच्यापुढं सतत नंदादीप तेवत ठेवलेले असत. हे दीप देवाला भेट म्हणून मठात लोक आणून देत. या दीपांकडे लक्ष ठेवावं न ते सतत जळते ठेवावेत यासाठी बाबा फेरापोंतची नेमणूक करण्यात आली होती असं म्हणतात आणि ते खरंही होतं की ते 3 दिवसात मिळून फक्त 2 रत्तल रोटी खाऊन राहत. जवळच राहणारा मधुमक्षिका पालक दर 3 दिवसांनी त्यांना एकदा ती आणून देई आणि त्यांची सेवा करणाऱ्या माणसाशी सुद्धा फेरापोंत क्वचितच बोलत. ती 4 रत्तल रोटी आणि मठाधिकाऱ्याकडून दर रविवारी उशिराच्या प्रार्थनेनंतर नियमितपणे पाठवली जाणारी धर्मविधीची रोटी मिळून त्यांचा आठवड्याचा शिधा होईल. त्यांच्या सुरईमधलं पाणी दर दिवशी बदललं जाई. ते प्रार्थनेला क्वचितच जात. त्यांचं दर्शन घ्यायला येणाऱ्या लोकांना ते कित्येक वेळ संबंध दिवस गुडघे टेकून इकडे तिकडे न पाहता प्रार्थना करीत असलेले दिसत. जर कधी ते त्यांच्याशी बोललेच तर ते अगदी तुटक तर्रेवाईक आणि जवळजवळ नेहमी तुसडेपणानं बोलत. तथापि फारच विरळा प्रसंगी ते भेटीला येणाऱ्या माणसांशी बोलत, पण बहुत करून ते असं एखादं विलक्षण वाचन उच्चारित जे कोड्यासारखं असे आणि त्याचा अर्थ समजावून सांगण्याकरता त्यांना जंग पछाडलं तरी ते एक शब्दसुद्धा उच्चारित नसत. ते धर्मगुरू नव्हते तर एक साधेसुधे मठवासी होते, परंतु अशी एक विलक्षण समजूत मुख्यतः अत्यंत अडाणी लोकात पसरली होती की फादर फेरापोंतचा स्वर्गीय देवतांशी संबंध आहे व ते फक्त त्यांच्याशीच संभाषण करतात. त्यामुळे मानव प्राण्याशी ते मौन धरून असतात. ओब्दोर्क्सवरून आलेल्या मठवासियाला मधुमक्षिका पालकानं मधुमक्षिकालयाची वाट दाखवली. तो सुद्धा एक अत्यंत घुम्या आणि रागीट असा मठवासी होता. ओब्दोर्क्सचा मठवासी बाबा फेरापोंतची मठी जिथे होती त्या कोपऱ्याकडे गेला. तुम्ही परकीय असल्यामुळे कदाचित ते तुमच्याशी बोलतील, कदाचित त्यांना त्यांच्याकडून उत्तरही मिळणार नाही.
असे त्या मधुमक्षिका पालकाने त्यांना अगोदरच बजावले होते. त्यांना मागाहून जे सांगितले होते त्याप्रमाणे तो अतिशय भीतभीतच गेला. त्यावेळी बरीच संध्याकाळ झाली होती. फेरोपोंत आपल्या मठीच्या दाराजवळ एका ठेंगण्या बाकावर बसले होते. वर एका प्रचंड जुनाट एखम वृक्षाची पानं हळूहळू सळसळत होती. हवेत सायंकाळची प्रफुल्लता होती. ओब्दोर्सच्या संन्यास्यानं त्या साधूला खाली वाकून नमन केलं आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. संन्याशा, तुला खाली वाकून नमन करावं अशी तुझी इच्छा आहे का? फेरोपंतांनी विचारलं. उठ. मठवासी उठला. आशीर्वाद पाहिजे? हा घे आशीर्वाद. इथं माझ्याजवळ बैस. कुठून आलास तू? या गरीब मठवासियाला सर्वात जास्त जाणवले ते हे की कडकपणे उपास करीत असताना आणि म्हातारपण आले असताना सुद्धा फादर फेरोपोंत अजून चांगले जोमदार वृद्ध दिसत होते. ते उंच होते, ताठ होते आणि त्यांचा चेहरा रोड पण टवटवीत आणि निकोप होता. त्यांच्यात अजून बरीच ताकद होती यात शंका नाही. त्यांचा बांधा चांगला कमावलेला होता. खूप वय झालेले असताना सुद्धा ते अजून जर्जर झालेले नव्हते आणि त्यांचे केस अतिशय दाट व दाढी भरदार होती. ती दोन्ही एकेकाळी काळी होती. त्यांचे डोळे घारे, मोठे आणि तेजस्वी होते, पण फार बटबटीत होते. ते हेल काढून बोलत. त्यांचा पोशाख म्हणजे जाड्या भरड्या कैदी कापडाचा. त्या कापडाचे त्यावेळी तेच नाव होते. कैदी कापडाचा बनवलेला शेतकऱ्याचा लांबलचक लाल डगला होता आणि त्यांच्या कमरेभोवती एक मजबूत दोर बांधलेला होता. त्यांचा गळा आणि छाती उघडी होती. त्यांच्या डगल्याच्या आत अतिशय जाड कापडाचा सदरा होता. तो मळून काळपट झालेला दिसत होता, कारण कित्येक महिने त्यांनी तो बदलला नव्हता. आपल्या डगल्याच्या आत ते 30 रत्तल वजनाची लोखंडी साखळी अंगावर घालीत असे म्हणतात. पायमोजे नसलेले त्यांचे पाय त्यांनी जवळजवळ चिंध्या झालेल्या जोड्यात खुपसले होते. मी ओब्दोर्सच्या छोट्या मठातून सेंट सिल्वेस्टरकडून आलो आहे, त्या संन्याशाने नम्रपणे उत्तर दिले. त्याचवेळी त्याचे तीक्ष्ण अन चौकस पण घाबरल्यासारखे बारीक डोळे त्या साधू पुरुषावर नजर ठेवून होते. मी तुमच्या सिल्वेस्टरच्या मठात आलो होतो. मी तिथं राहत असे. सिल्वेस्टर ठीक आहे ना? संन्यासी घुटमळला. तुम्ही सारे बेअकली आहात. उपवास कसे पाळता तुम्ही? आमचा आहार प्राचीन मठपरंपरेला धरून असतो. लेन्सच्या काळात सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी जेवण मिळत नसे. मंगळवारी व गुरुवारी सफेद रोटी, उकडलेली फळं मधाबरोबर, जंगली फळे किंवा मीठ टाकलेली कोबीची भाजी आणि पूर्ण गव्हाची खीर असते. शनिवारी सफेद कोबीचं सार, वाटाणे, शेव, काशा हे सर्व अंबाडीच्या तेलात. रविवारी सुकलेली मासळी, काशा आणि कोबीचं सार असे. सोमवारपासून शनिवारच्या संध्याकाळपर्यंत पवित्र सप्ताहाचे संबंध 6 दिवस कसलाही स्वयंपाक होत नाही. फक्त रोटी पाण्याबरोबर घेतो आणि तीसुद्धा अगदी थोडी थोडी. शक्य तर लेन्थच्या पहिल्या आठवड्यातच सांगितल्याप्रमाणे रोज जेवण घ्यायचं नाही. गुड फ्रायडे दिवशी आम्ही काहीच खात नाही. त्याप्रमाणे शनिवारी 3 वाजेपर्यंत आम्हाला उपवास करावा लागतो आणि नंतर थोडीशी रोटी पाण्याबरोबर आणि मद्याचा एकच पेला. पवित्र गुरुवारी आम्ही मद्य घेतो आणि तेल न घाता शिजवलेले किंवा मुळीच न शिजवता काहीतरी घेतो. लाओडिसन मंडळानं पूर्वी पवित्र गुरुवारकरिता जो नियम घालून दिला आहे त्याला अनुसरून पवित्र गुरुवार उपास सोडून देऊन संबंध लेन्थला काळीमा लावणं हे अश्लाघ्य आहे. आम्ही उपवास पाळतो, पण पुण्यशील बुवा आपल्याशी तुलना करता हे काहीच नाही. संन्याशी जरा अधिक धीट होऊन म्हणाला. संबंध वर्षभर ईस्टरच्या दिवसातसुद्धा आपण रोटी आणि पाणी याशिवाय काहीच घेत नाही आणि आम्ही जे 2 दिवसात खातो ते आपल्याला 7 दिवस पुरतं. हा आपला महान निग्रह खरोखरच आश्चर्यकारक आहे. अन अळिंबी? फेरोपोंतनी अचानक प्रश्न केला. अळिंबी? चकित झालेल्या संन्याशानं तेच शब्द पुन्हा उच्चारले. होय, त्या लोकांची रोटी मी सोडून देऊ शकतो. मला तिची गरज आहे असं मुळीच नाही. मी तर दूर जंगलात जाऊन तिथं अळंब्यावर किंवा रामफळांवर राहू शकेल, पण इथं त्या लोकांनी त्याची रोटी सोडून देता येत नाही. त्यामुळे ते सैतानाच्या पकडीत सापडले आहेत. आजकाल अपवित्र माणसांना अशा उपवासाची गरजच भासेनाशी झाली आहे. दुराग्रही आणि अपवित्र आहे त्यांची मती. खरं आहे, संन्याशानं दुःख प्रकट केलं. पण तुम्हाला त्यांच्यामध्ये पिशाच्च दिसली का? फेरोपेंतने पुन्हा विचारलं. त्यांच्यामध्ये कुणामध्ये? संन्याशानं भीत विचारलं. मी गेल्या वर्षी ईस्टरनंतरच्या ट्रिनिटी रविवारी मुख्य मठाधिकाऱ्याकडे गेलो होतो. त्यानंतर अजून गेलेलो नाही. मला तिथं एक माणसाच्या छातीवर त्याच्या जग्याच्या खाली एक पिशाच्च लपलेले दिसले. त्याची शिंग फक्त बाहेर दिसत होती.
दुसरं एक त्याच्या खिशातून अशा काही तीक्ष्ण डोळ्यांनी बाहेर डोकावून पाहत होतं ते मला भ्यालं. आणखी एकाच्या अस्वच्छ पोटात घर करून राहिलेलं होतं. दुसरं एक एका माणसाच्या मानेभोवती लोंबकळत होतं आणि तो त्याला न पाहता इकडे तिकडे नेत होता. आपल्याला भूतपिशाच्चे दिसतात? संन्यासानं विचारलं. मला ती दिसतात. मला त्यांच्या आरपार पाहता येतं. मठाधिकाऱ्यांच्या खोलीबाहेर पडताना एक मला बघून दाराच्या आड लपलं असं दिसलं आणि ते भलं मोठं होतं. 4-5 फूट उंच, जाड, लांब करड्या रंगाची शेपटी असलेलं असं. त्याच्या शेपटीचं शेवटचं टोक दाराच्या फटीत होतं आणि मी झटपट करून दरवाजा लावला तेव्हा त्याचं शेपूट त्यात सापडलं. ते किंचाळलं व धडपड करायला लागलं आणि मी त्याच्यावर 3 वेळा क्रुसाचं चिन्ह केलं आणि ते तिथल्या तिथं कोळी चिरडल्यासारखं मरून पडलं. ते तिथंच कोपऱ्यात सडत असेल आणि दुर्गंधी सुटली असेल, पण त्यांना ते दिसत नाही, त्यांना वास येत नाही. मला आता तिथं जाऊन वर्ष झालं. तुलाच मी ही गोष्ट सांगतोय कारण तू परका आहेस. आपलं बोलणं भयंकर आहे, पण पुण्यशील व धन्य फादर, तो संन्यासी अधिकाधिक धीट होत म्हणाला. आपल्याशिवाय बाहेरच्या देशात आणि दूर दूरच्या प्रदेशात सुद्धा ते गाजाविजा करून सांगतात की आपण सतत पवित्र आत्म्याशी संबंध बांधून असता. हे खरं आहे काय? तो केव्हा केव्हा उडत खाली येतो, हे खरं आहे. तो कसा उडत येतो? कोणत्या रूपात? पक्षाच्या रूपात. पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात? पवित्र आत्मा वेगळा आहे आणि पवित्र चैतन्य वेगळे. पवित्र आत्मा इतर पक्ष्यांप्रमाणे दृष्टीस पडू शकतो, कधी चिमणीप्रमाणे, कधी सोनेरी फिंच पक्षाप्रमाणे, तर कधी निळसर टीटप्रमाणे. साध्या टीट पक्षापासून तुम्ही त्याला कसं ओळखता? तो बोलतो. तो बोलतो कसा? कोणत्या भाषेत? माणसांच्या भाषेत. आणि तो काय सांगतो आपल्याला? काय म्हणजे काय? आज त्यानं मला विचारलं की एक मूर्ख मनुष्य तुला भेटायला येईल आणि तुला न शोभणारे प्रश्न विचारील. फाजील जिज्ञासा आहे तुला संन्याशा. अत्यंत पुण्यशील धन्य फादर, आपले शब्द भयंकर आहेत असे म्हणून त्याने मान हलवली, पण त्याच्या धास्तावलेल्या बारीक डोळ्यात संशयाची झाक होती. हे झाड दिसतं तुला? फादर फेरोपोंतनी काही वेळाने विचारलं. होय धन्य बाबा. तुला वाटतं ते एल्मचं झाड आहे, पण मला ते वेगळ्याच रूपात दिसतं. कोणत्या रूपात? संन्यासी खुलाशासाठी थोडा वेळ थांबला होता, पण तो मिळाल्यामुळं त्यानं प्रश्न केला. रात्री घडतं ते. त्या 2 फांद्या दिसतात तुला? रात्री पाहिलं तर ख्रिस्त प्रभू माझे बाहू आपल्या पुढे धरून मला शोधतो. मला ते स्वच्छ दिसतं आणि माझा थरकाप होतो. हे भयानक आहे बाबा, भयानक. जर तो साक्षात ख्रिस्त प्रभूच असेल तर त्यात भयानक काय? काय? तो मला झटकन ओढील आणि घेऊन जाईल ना, जिवंत. इलाजाच्या आत्म्याचं आणि गौरवाचं रूप आहे ते. ऐकलेलं नाहीसं हे. तो मला आपल्या बाहूत घेईल आणि उचलून नेईल. संन्यासी आपल्या मठवासी बंधूंपैकी ज्या एका बरोबर त्याच्या खोलीत राहत होता तिकडं परतला. त्यावेळी जरी त्याच्या मनाची अतिशय गोंधळलेली स्थिती होती, तरी अजून त्याच्या अंतःकरणात फादर जसीमफांच्या विषयी असलेल्या पूज्य भावनेपेक्षा फादर फेरोपोनच्या विषयी पूज्यभाव अधिक होता. तो उपवासाचा कट्टर पुरस्कर्ता होता आणि फादर फेरोपोनसारख्या अत्यंत कडकपणे उपवास पाळणाऱ्याला अद्भुताचं दर्शन व्हावं यात नवल नव्हतं. त्यांचे शब्द चमत्कारिक भासत खरे, पण त्या शब्दात काय दडलेलं आहे ते ईश्वरच सांगू शकेल. आणि ज्यांनी ईश्वराचे वैभव पसरावे म्हणून आपली बुद्धी देऊन टाकली, अशांच्यामध्ये याहूनही वाईट शब्दन कृती असल्याचे सर्रास दिसत नाही काय? पिशाच्याची शेपटी दारात सापडल्याची गोष्ट तो मानायला तयार आणि उत्सुक होता, आणि ते केवळ अलंकारिक अर्थाने नव्हे. शिवाय मठात येण्यापूर्वी त्याच्या मनात मठपती या संस्थेबद्दल तीव्र दुर्ग्रह होता. त्याला त्याबद्दल सांगोवांगीच माहिती झालेली होती आणि ही नवी प्रथा त्याला हानिकारक वाटत होती. तो मठात राहायला लागून फार दिवस होण्यापूर्वी ज्या काही उथळ मनाच्या मठवासियांना ही संस्था आवडत नव्हती, अशांची गुपचूप कुजबूज त्याच्या तीक्ष्ण कानांनी ऐकली होती. शिवाय तो लुडबुड्या आणि चौकसखोर मनुष्य होता, ज्यात त्यात आपलं नाक खुपसायची त्याला सवय होती. त्यामुळेच फादर जसीमफांनी केलेल्या नव्या चमत्काराच्या बातमीनं त्याचा पुरता गोंधळ उडवून दिला होता. हा ओब्दोर्सचा चौकसखोर पाहुणा एका गटातून दुसऱ्या गटाकडे इकडून तिकडे व तिकडून इकडे असा एकसारखा कसा धावत असे आणि महंतांच्या मठीच्या आत आणि बाहेर गर्दी करून जमलेल्या मठवासी मंडळींना कान देऊन ऐकत असे आणि प्रश्न विचारित असे, ते नंतर आलोशाला आठवले. पण त्यावेळी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. फक्त त्याचे त्याला मागाहून स्मरण झाले इतकेच. आणि इतका विचार करायला त्याला अवकाश तरी कुठे होता, कारण फादर जसीमफ पुन्हा थकवा येऊन परत अंथरुणाकडे गेले होते.
तेव्हा त्यांना डोळे मिटताना आलोशाचे स्मरण झाले आणि त्यांनी त्याला बोलावणे पाठवले. आलोशा ताबडतोब धावत गेला. त्या खोलीत पायसी, योसिफ आणि तो नवशिका पोर्फिटी यांच्याशिवाय कोणी नव्हतं. महंतांनी आपले डोळे उघडले आणि आलोशाकडं एकाग्र दृष्टीनं पाहत एकदम प्रश्न केला, तुझी माणसं तुझी वाट पाहत आहेत का बेटा? आलोशा बुचकळ्यात पडला. तुझी त्यांना गरज आहे नाही का? काल तू कोणाला तरी आज भेटायला येण्याचं वचन नव्हतं दिलंस? मी माझ्या वडिलांना, माझ्या भावांना, इतरांनाही वचन दिलं होतं हे खरं. हे पहा, तुला गेलं पाहिजे. शोक करू नको. खात्री बाळग की माझा शेवटचा शब्द ऐकायला तू जवळ असल्यावाचून मी प्राण सोडणार नाही. तो शब्द मी तुलाच सांगेन. बेटा, ती माझी तुला शेवटची देणगी असेल. तुलाच बेटा, कारण तू माझ्यावर प्रेम करतोस आणि यावेळी तुझं वचन पुरं करण्याकरता तू जा. आलोशाला तिथून पाय काढणं अतिशय जड वाटत होतं, तरी त्यानं तात्काळ ती आज्ञा मानली. तरी पण त्यांचा शब्द आपण ऐकणार, ती आपल्याला त्यांची शेवटची देणगी असणार, या आश्वासनानं त्याच्या अंतरात हर्षाची एक लाट उसळून गेली. आपल्याला शहरात जाऊन जे काही विचारायचं आहे ते आटोपावं आणि चटकन परतावं अशा विचारानं तो घाईघाईनं निघाला. फादर पायसीनी सुद्धा जे उत्तेजनपर शब्द उच्चारले त्यानं तो हेलावून गेला होता आणि चकित झाला होता. ते दोघे एकदमच त्याच्या खोलीच्या बाहेर पडले. त्यावेळी प्रस्तावना न करता ते म्हणाले, तरुण मुला, नेहमी एक लक्षात ठेव की एक फार मोठी शक्ती बनलेल्या या जगातील विज्ञानानं, विशेषतः गेल्या शतकात पवित्र धर्मग्रंथातून जे काही दैवी म्हणून आपल्याकडे परंपरेनं चालत आलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं आहे. अशा कठोर विश्लेषणानंतर जगातल्या विद्वानांनी पूर्वीचं जे पवित्र असं होतं त्यातलं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही, परंतु त्यांनी फक्त अशांचाच विश्लेषण केलं आणि पूर्णाकडे दुर्लक्ष केलं. आणि खरोखर त्यांचा हा आंधळेपणा आश्चर्यजनक आहे. त्यांनी तसं जरी केलं असलं तरी ते पूर्ण अजून त्यांच्या डोळ्यापुढं तसंच स्थिर आहे आणि त्याच्याविरुद्ध नरकाचं दार काही प्रभावी ठरणार नाही. 1900 वर्ष नाही का ते टिकून राहिलं, अजूनही ते वेष्टीत आणि समष्टीत जिवंत चैतन्यपूर्ण अशा शक्तिरूपानं नाही काय? ज्या नास्तिकांनी सर्व नष्ट करून टाकलं आहे, ज्यांच्या अंतरात्म्यातसुद्धा ते अजून तितकंच बलवान आणि जिवंत आहे. कारण ज्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आहे आणि त्याच्यावर ते तुटून पडले आहेत, त्याच्या हृदयात अगदी गाभाऱ्यात ख्रिश्चन धर्माचं ध्येय अजून जितं जागतं आहे. कारण आजपर्यंत त्यांच्या बुद्धीची कुशाग्रता काय किंवा त्यांच्या हृदयाची कळकळ काय, प्राचीन काळी ख्रिस्तानं जे दिलं त्याहून उच्चतर असं सद्गुणांचं ध्येय निर्माण करू शकलेली नाही. तसा प्रयत्न झाला तेव्हा त्यातून परिणाम केवळ विचित्रच निघाला. तरुणा, ही गोष्ट विशेष करून लक्षात ठेव, कारण इहलोकीचा निरोप घेणाऱ्या तुझ्या महंतांकडून तुझी दुनियेत पाठवणी होत आहे. संभव आहे या महान दिवसाची आठवण करताना तू हे माझे अंतःकरणापासून तुझ्या मार्गदर्शनासाठी उच्चारलेले शब्द बहुधा विसरणार नाहीस. तू लहान आहेस आणि दुनियेतील मोह फार मोठे आहेत आणि त्यांना पुरं पडणं तुझ्या शक्तीच्या पलीकडचं आहे. ठीक आहे, तू जा आता माझ्या पोरक्या मुला. असं म्हणून पायसींनी त्याला आशीर्वाद दिला. आलोशा मठातून बाहेर पडला आणि जसा त्या उद्गारासंबंधी तो विचार करू लागला तसे त्याला एकदम जाणवले की ज्या निग्रही संन्याशानं आतापर्यंत आपल्याला कडकपणे वागवले होते त्याच्या रूपानं आपल्याला एक नवा अनपेक्षित मित्र, अत्यंत प्रेमळ शिक्षक लाभला आहे. जणू फादर जसीमफांनी आपल्या मृत्यूच्या वेळी यांच्याकडे आपल्याला सोपवले असावे आणि कदाचित हेच त्या दोघात बोलणं झालं असलं पाहिजे असे आलोशाच्या मनात आले. जे तात्विक विचार त्यानं अनपेक्षितपणे आता ऐकले त्याहून त्याला पायसींच्या अंतःकरणातील प्रेमळपणाची प्रतीती आली. मोहाशी झगडण्याकरिता या मुलाचे मन सुसज्ज करण्याची आणि आपल्या हाती सोपवलेल्या त्या तरुण आत्म्याचे संरक्षण कल्पनेत येऊ शकणाऱ्या जास्तीत जास्त बळकट संरक्षक साधनांनी करण्याची त्यांना घाई झाली होती. प्रकरण समाप्त.